नमस्कार, मी अमित मुंडिक 5K मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण आहोत बायोरिदम फिटनेस स्टुडिओमध्ये आणि आपल्यासोबत आहेत फाउंडर नीता रावल मॅम. मॅम नमस्कार. नमस्कार मॅम, तुम्ही योगा कधीपासून स्टार्ट केलाय आणि व्हाय योगा? योगा मी स्टार्ट केले 20 इयर्स बॅक. आणि योगा कशाला, कारण की आफ्टर माय सेकंड डिलिव्हरी मी खूप जाड झाली होती. त्याच्यामुळे मला वेट कमी करायचं होतं आणि काहीतरी करायचं म्हणून एक्सरसाइजमुळे योगा घेतलं आणि त्याच्याने मला खूपच बेनिफिट झाले. तर मला असं वाटलं की मला जेवढे बेनिफिट्स आहे तेवढे सगळ्यांना द्यायला पाहिजे आणि कळायला पाहिजे की त्याच्याने किती आपल्याला फायदा होतोय. मॅम, ज्यावेळेस तुम्ही स्वतः योगा करता आणि ज्यावेळेस दुसऱ्यांना शिकवता, तर काय एक्सपिरियन्स आहे तो, काय सांगाल? हे मी नेहमी माझ्या ट्रेनरला पण सांगते की योगा करणं इट्स अ डिफरंट थिंग आणि योगा शिकवणं ते पण डिफरंट थिंग आहे. कारण की योगा करणं म्हणजे तुम्ही तुमच्या बॉडीवरती हे करताय तेव्हा तुम्हाला माहिती असेल की तुमची कॅपॅसिटी काय आहे. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना शिकवताय तेव्हा तुम्हाला त्यांची बॉडी अंडरस्टँड करून त्यांना शिकवायला लागते. म्हणून त्याप्रमाणे त्यांची बॉडी अंडरस्टँड करून जेव्हा तुम्ही त्यांना शिकवतात तरच त्यांना बेनिफिट होतं, अदरवाईज इंजरी व्हायचे चान्सेस असतात. सो त्याच्यामुळे मी नेहमी सांगते की तुम्ही त्यांच्या बॉडी अंडरस्टँड करा आणि नंतर त्याप्रमाणे शिकवा. तेवढं डिफरन्स आहे की स्वतःची बॉडीशी तुम्ही काही करू शकतात पण दुसऱ्यांची बॉडी लक्षात ठेवून करायला लागते. मॅम, एरियल योगाची कन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली? मला आहे ना स्वतःला अपग्रेड करायला आवडते. न्यू जनरेशन असते की कोणी असेल, सगळ्या लोकांनी योगा करायला पाहिजे ते आपण म्हणतो, पण लोक तयार होत नाही. काहीतरी नवीन आले ना की यंग किड्स आर रेडी. सो मी असं शोधत होते आणि US मध्ये जाऊन नंतर मी एरियल योगाचं सर्टिफिकेशन केलं. ऑल ओव्हर इंडियामध्ये फर्स्ट आम्ही आणलं इकडे फ्रँचायझी आणि नंतर मी मास्टर झाली त्याच्यात आणि नंतर मी लोकांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. ऑलमोस्ट 150 पीपल, मोर दॅन दॅट, ट्रेन अंडर मी. अँड मास्टर लायसन्स आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये 23 सेंटरला मास्टर लायसन्स दिलेली होती. आणि इट्स कंटिन्यू, बट त्याचे भरपूर बेनिफिट्स आहेत. तर मला असं वाटलं की एरियल योगा इंडियामध्ये यायलाच पाहिजे. मॅम, एरियल योगाचे बेनिफिट्स काय आहेत? एरियल योगाचे बेनिफिट्स मी तुम्हाला एक छोटीशी वस्तू सांगते की जसं शीर्षासन आपण योगामध्ये करतो सेम वे याच्यात शीर्षासन करतो. पण आता कोणी माणूस असेल त्यांना शीर्षासनचे बेनिफिट्स पाहिजे इमिजिएटली, ते करू शकत नाही ज्यापर्यंत त्यांना स्ट्रेंथ नसेल, इंजरी व्हायचे चान्सेस असतात. जेव्हा एरियल योगामध्ये कसं असतं की तो सिल्क मटेरियलमध्ये बसून तुम्हाला करायला लागते, म्हणून तुम्हाला द सेम बेनिफिट कुठलंही वेट, कितीही वेट असू दे तरी तुम्ही ते सेम बेनिफिट शीर्षासन करून घेऊ शकतात. मॅम, एरियल योगा कसं काम करते? एरियल योगा आहे ना एक थेरपी म्हणून काम करते. स्पेशली आम्ही जे पीपल सफरिंग फ्रॉम द सायटिका, व्हेरिकोवेन्स, सर्वायकल, लंबर इश्यू आणि इवन पीपल आर जस्ट गेटिंग स्ट्रोक अँड त्याच्यामुळे पॅरालिसिस झालेले आहे, ते लोकांना पण आम्ही ॲज अ थेरपी देऊन हील करतोय. तर ते ॲज अ लाईक अ बॉडी हिलिंग होते, तुमचे रिज्युनेट होते तुमची स्पाईन. तो ते हिलिंग टूल आहे ॲक्च्युली. आता बाकी एवढे सारे योगा क्लास आहेत, तर वाय बायोरिदम फिटनेस स्टुडिओ? हे जनरल क्वेश्चन आहे, पण हे तुम्ही माझे कस्टमरला विचारायला पाहिजे. पण आत्तापर्यंत जे माझे कस्टमर आहे ते सगळ्यांचे रिव्ह्यू असं आहे की त्यांना वाईब्स इकडचे खूप आवडतात. मी स्वतः बिलीव्ह करते घर असेल की ऑफिस असेल त्याचे व्हायब्रेशनमध्ये फरक पडतो. सेकंड थिंग बायोरिदम, कारण की बायोरिदममध्ये आमचं इंटेन्स असं आहे की लोकांची बायोलॉजिकल सायकल नीट करावी. जे आपली 3 डिफरंट बायोलॉजिकल सायकल आहे ते आम्ही योगा आणि प्राणायाम थ्रू नीट करतो आणि लोकांना हेल्दी लाईफ देतो. म्हणून मी सजेस्ट करते की तुम्ही त्याप्रमाणे योगा करा. एनी ॲडवाइस फॉर बिगनर्स? डोंट पुश युअर सेल्फ, डोंट गो इन अ कॉम्पिटिशन, जस्ट डू युअर बेस्ट अँड जस्ट एव्हरी टाइम स्लो प्रोग्रेशन इज इम्पॉर्टंट. योगा डे निमित्त काय सांगाल, काय मेसेज द्याल? ॲटलिस्ट मिनिमम अर्धा तास तुम्ही तुमच्यासाठी काढा आणि तुम्ही स्वतः डिफरन्स बघणार. 1 महिन्यानंतर तुम्हाला स्वतःला आवडेल आणि एक ॲडिक्शन होऊन जाते. वन्स यू स्टार्टेड, एक ॲडिक्शन झालं की ऑटोमॅटिकली तुमच्या बॉडीवरती खूपच चेंजेस दिसणार आहे. तो योगा डेमध्ये मी एकच सांगणार की योगा डे एक दिवस नसतो, एव्हरी डे इज अ योगा डे. थँक्यू मॅम. धन्यवाद मॅम दिलेल्या माहितीबद्दल. नक्कीच ही माहिती आपल्याला महत्त्वपूर्ण होती. तर या होत्या आपल्यासोबत नीतल मॅम.